मुलीचा वर्गात पहिल्या येण्याचा आनंद क्षणात दुःखात बदलला। मुलीच्या शाळेत पेढे वाटून परतत असताना कारला अँब्युलन्सची धडक। मुलीचा मृत्यू तर आई वडील रुग्णालयात। डांबणगाव रेल्वे पासून अवघ्या 11 किमी अंतरावर असलेल्या देवगाव चौफुलीवर भरधाव अँब्युलन्सने कारला धडक दिल्याने कारमध्ये असलेल्या राहुल वानखडे यांच्या 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे, तर वानखडे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे। वानखडे दाम्पत्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत। तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून कार्यरत असलेले राहुल वानखडे हे धामणगाव रेल्वे येथील SOS शाळेत 3ऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या त्यांच्या 9 वर्षीय मुलीने वर्गात पहिला क्रमांक पटकावल्याने तिच्या शाळेत पेढे वाटायला गेले होते। तेथून ते तळेगाव जाण्यासाठी निघाले। या दरम्यान कारमध्ये पेट्रोल टाकून घेण्यासाठी ते पुलगाव रोडवरील मुदंडा यांच्या पेट्रोल पंपावर गेले। तेथून ते तळेगाव जाण्यासाठी निघाले। ते देवगाव चौफुलीवर आले असता धामणगाव रेल्वेवरून यवतमाळकडे निघालेला भरधाव अँब्युलन्स क्रमांक MH29 T5857 ने जोरदार धडक दिली। धडक इतकी जबरदस्त होती की अँब्युलन्स पलटी झाली। कारमध्ये पीएसआय राहुल वानखडे, पत्नी आणि मुलीसह होते। सूत्रानुसार मुलगी त्रिशा हिचा मृत्यू झाला आहे, तर गंभीर जखमी वानखडे दाम्पत्यावर यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अँब्युलन्स चालक नशेत होता असे समजते। LP9 न्यूज साठी कॅमेरामॅन हितेश गोरियासह संजय पांडे।